हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे ते आपलं 5वं लेक्चर आहे. याआधी आपण अंकगणिताची 4 लेक्चर घेतलेले आहेत. त्यामध्ये संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक आपण शिकवत होतो. पहिल्या 3 लेक्चरमध्ये तो टॉपिक शिकवला. 4थ्या लेक्चरमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या म्हणजे काल, आणि आज आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे असे प्रश्न विचारले जातात की 1 ते 100 संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो, किंवा 2 हा अंक येणारी संख्या किती संख्या आहेत, बरोबर. 2 हा अंक येणाऱ्या, किंवा 1 ते 200 मध्ये विचारलं जातं. किंवा दुसरा असं प्रश्न विचारला जातो की 1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्या किती, किंवा 3 अंकी संख्यांची बेरीज किती, बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा दुसरा प्रश्न असा विचारतात की 1 ते 100 पाणी, किंवा एका 150 पानी पुस्तकामध्ये प्रत्येक पानाला पुस्तक क्रमांक द्यायचा असेल तर किती खेळ जुळवावे लागतील, किंवा एखाद्या संगणकाची किती बटणे दाबावे लागतील, बरोबर आहे. हे 3 टाईपचे एक्झाम्पल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा. आता त्याआधी आपण बेसिक कन्सेप्ट बघू. त्यानंतर एक टेबल बनवणार आहे आपण. 1 ते 100 अंकामध्ये संख्येमध्ये 2 अंक किती, 3 किती अंक किती वेळा येतो, हे सर्व त्या टेबलमध्ये आपण लिहून दिले, जेणेकरून तुम्ही टेबल पाहिला की तुमचं सर्व लक्षात येईल आणि ती पाठ करता येईल तुम्हाला. ठीक आहे. लेक्चरला बसताना वही आणि पेन सोबत घेऊन बसायचं. ठीक आहे. अगदी बेसिक पासून मी हाय लेवल पर्यंत शिकवतोय, त्यामुळे पूर्ण समजून व्यवस्थित घ्यायचं आणि वही आणि पेन घेऊन बसायचं. बघा, आता पहिल्यांदा आपण बघू की एक अंकी संख्या किती आहेत. एक अंकी संख्या बघा, एक अंकी संख्या किती आहे. तो एक अंकी संख्या आपण ह्या साईडला लिहू वाटलं तर. एक अंकी संख्या 9 आहेत, बरोबर आहे. 9 संख्या आहेत एक अंकी, कारण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या एक अंकी संख्या आहेत, बरोबर. 10 पासून 2 अंक चालू होता, बरोबर. आपण 1 ते 100 किंवा 1 ते 200 अंकाचा विचार करतो, 0 अंकाचा विचार करत नाही. त्यामुळे 0 अंकाचा इथं विचार होत नाही. ठीक आहे. त्यामुळे 1 अंकी संख्या किती आहेत, 9 आहेत. 1 ते 9, बरोबर. 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या कुठून सुरू होता हो, 10 पासून, बरोबर आहे. 10 2 अंकी संख्या आहे, आणि लास्टची संख्या 2 अंकी कोणती आहे, सगळ्यात मोठी 99, बरोबर. तर ह्या संख्या किती आहेत, तर ह्या संख्या आहेत 90, बरोबर आहे. 10 ते 99 ह्या संख्या आहेत 90. 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या बघा. आता 3 अंकी संख्या किती आहेत, 900. 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आहेत 9000. आता लक्षात कसं ठेवायचं अंकी संख्या बघा, 9, 90, 900, 9000. एक अंकी म्हटलं की 9 घ्यायचं, 2 अंकी म्हटलं की 9 वर 1 शून्य द्यायचा, 3 अंकी म्हटलं की 2 शून्य द्यायचं, बरोबर आहे. 4 अंकी म्हटलं की 3 शून्य द्यायचं 9 वर. 5 अंकी म्हटलं की 90,000 येतील. ठीक आहे. एवढ्यापर्यंत आपल्याला काय जायची गरज नाही, 4 अंकापर्यंत. ठीक आहे. बघा, आता 3 अंकी संख्या कुठून सुरू होता, सर्वात लहान 3 अंकी संख्या. आपण इथं लहान आणि मोठ्या पण 3 अंकी संख्या लिहू, म्हणजे 1 अंकी 2 अंकी संख्या लिहू. ठीक आहे. सर्वात लहान 1 आणि सर्वात मोठी 9, बरोबर. सर्वात लहान 10, सर्वात मोठी 99, सर्वात लहान 100, सर्वात मोठी 999, बरोबर आहे. बस इथपर्यंत आलं लक्षात. लहान आणि मोठी संख्या आपण लिहिली. हे झाले तुमचं संख्या, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्या. ठीक आहे. आता आपण एक टेबल बनवू. त्या टेबलमध्ये आपण 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो, किंवा ते अंक येणाऱ्या संख्या किती, हे बघणार आहे. ठीक आहे. बघा, आता 1 ते 100 अंकावरील प्रश्न. 1 ते 100 अंकामध्ये असं आपण लिहू वरती, 1 ते 100, 1 ते 100 अंकामध्ये. ठीक आहे. हे लिहून घ्या. हे लिहून घेतलं, व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्या खाली या टेबल बनवा. तिथं घेऊ आपण अंक. ठीक आहे. त्यानंतर इथं घेऊ अंक असणाऱ्या, एकूण अंक, एकूण अंक. ठीक आहे. तिथं घेऊ आपण
अंक असणाऱ्या संख्या, अंक असणाऱ्या संख्या, ठीक आहे। आणि इथं घेऊ आपण 2 अंकी किंवा 2 अंकावर 2 अंक असणाऱ्या संख्या किंवा 2 अंकामध्ये 2 अंकी संख्येत, 2 अंकी संख्येत, ठीक आहे। हा आपला टेबल तयार करा, व्यवस्थित टेबल तयार करा। आलं इथपर्यंत? आता बघा, एक अंक घेतला, एक, हे आपलं कोणाबद्दल चाललंय? 1 ते 100 अंकामध्ये चाललंय वरती, त्यामुळे लिहा 1 ते 100 अंकामध्ये किंवा 1 ते 100 संख्येमध्ये, संख्या आहे बरोबर, 1 ते 100 संख्यामध्ये। एक हा अंक किती वेळा येतो? तर एक हा अंक येतो 21 वेळा। किती वेळा येतो? 21 वेळा एक अंक येतो। आणि सॉरी, हां 21 वेळा येतो बरोबर, 21 वेळा येतो। आणि एक हा अंक असणाऱ्या संख्या किती 1 ते 100 मध्ये? तर संख्या आहेत 20। किती? 20, ठीक आहे। आता इथं आपण 2 भाग करू अजून। पहिला भाग म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये अंक किती वेळा येतो? अंक आणि संख्या, अंक आणि संख्या। आता हे आधी बघा, 21 वेळा अंक एक कसा येतो ते आपण बघू आधी। बघा, 1 बरोबर 10 पासून ते 19 पर्यंत किती संख्या येतो? ह्या 10 संख्या ह्या टोटल बरोबर आहे। हा एक सोडून द्या, 10 ते 19 मध्ये किती संख्या आहे? एक 10 संख्या आहेत बरोबर, पण त्यामध्ये 11 ह्या संख्येत अंक किती वेळा येतो? 2 वेळा येतो। एक हा अंक म्हणजे इथं अंक किती वेळा येईल? 10 संख्येमध्ये 11 वेळा अंक येईल, म्हणजे हा 1 बरोबर प्लस हे 11, ठीक आहे। त्यानंतर 21 बरोबर, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, ठीक आहे। आणि 100, 100ला पण येतो, 1 ते 100 म्हटले आपण, ठीक आहे। 100ला किती संख्या झाल्या? 1 2 3, म्हणजे अंक बघायचा आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे झालं 9 बरोबर। किती आलं? 1 + 11 12 + 9 आलं 21। आता हे 11 कसं आलं? तर 10 संख्या आहेत बरोबर, पण ह्यात 11 जो अंक आहे त्यामध्ये एक हा 2 वेळा येतो बरोबर। संख्या एक असेल तर अंक आपल्याला अंक आपण पहिल्यांदा काढतो, एकूण अंक, ठीक आहे। 21 वेळा येतो बरोबर, किंवा इथं आपण अंक किती वेळा येतो असं करू, अंक किती वेळा येतो, ठीक आहे। आता तुमच्या लक्षात आलं की एक हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो, खाली काढून दाखवलं, ठीक आहे। आणि अंक असणाऱ्या संख्या किती? अंक असणाऱ्या संख्या किती येतो? 1 बरोबर। ही 10 ते 19 मध्ये 10 संख्या आहेत बरोबर, आपण संख्या 10 आहेत, अंक 11 आहेत पण संख्या विचारले बरोबर, म्हणजे एक संख्या इथली, ही 10 संख्या, आणि इथं किती संख्या येतो? 9 संख्या येतो काही बरोबर, प्लस 9 किती झालं? 20 झालं। म्हणजे 1 ते 100 मध्ये एक अंक असणाऱ्या संख्या आहेत 20 बरोबर, आणि एक अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा येतो। येतं लक्षात? आता हे आता 2 बघा, 2 ते 9, आता हे सोपं आहे तुमच्या लक्षात ठेवायला, 2 ते 9, कारण 2 पासून 9 पर्यंतचे अंक सेमच असतात। किती वेळा येतात? 20 वेळा येतात, ठीक आहे। आता त्यातलं मी 2चं किंवा 3चं तुम्हाला करून दाखवतो की किती वेळा येतो अंक, बाकी सेमच आहे 2 ते 9 मध्ये, ठीक आहे। बघा, आता आपण 3 घेऊ अंक, 3 अंक किती? 3 या ठिकाणी, परत 13, 23 बरोबर, त्यानंतर 30 पासून ते 39 पर्यंत किती संख्या होतात? 10 संख्या, पण 33ला डबल 3 अंक येतोय बरोबर, म्हणून 10 संख्येमध्ये 11 वेळा अंक येतो बरोबर। अंक जर संख्या विचार असते तर 10 झाले असते, पण अंक 11 वेळा बरोबर। हे किती झाल्यावर? 3 प्लस हे 11 प्लस तिथून पुढच्या काढा आता 33 39 पासून पुढं किती? 43, 53, 63, 73, 83 आणि 93 किती झाल्या? 3 आणि 3 6, 3 + 11 14 + 6 किती झाल्या? 20 झाल्या, म्हणजे 20 अंक झालं बरोबर। म्हणजे 1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात। किती वेळा येतात? 20 वेळा, ठीक आहे। हे 21 वेळा, ठीक आहे।
आता संख्या किती तर 19. किती 19. एक संख्या कोणती वजा होते म्हणजे अंक एक कुठला वजा होतो तर 33 आहे ना, एकच संख्या कन्सिडर केली जाते बरोबर. इथं अंक आपण 2 घेतलेला 3 आणि 3 तर संख्या 1 आहे. त्यामुळं ह्या 3 संख्या बरोबर प्लस ह्या 10 संख्या प्लस ह्या किती 6 संख्या किती झाल्या 19. इथपर्यंत आलं लक्षात. आता शून्य बघा, शून्य किती वेळा येतो 1 ते 100 मध्ये बघा 10 वर 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 किती झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आणि इथं 2 वेळा शून्य आहे. किती वेळा शून्य आहे इथं 2 वेळा शून्य आहे बरोबर. म्हणजे हे 2 शून्य 9 2 11 म्हणजे शून्य हा 11 वेळा येतो. चार्ट तयार करून घ्यायचं ठीक आहे. आता शून्य अंक असणाऱ्या संख्या किती येतो संख्या मोजा बरं डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती आहेत 10 आहेत. 10 संख्या बरोबर. ह्या संख्या 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 पाठ करायचं डायरेक्ट. आणि जरी पाठ नसेल तर तुम्हाला लगेच काढता आलं पाहिजे म्हणून मी काढून पण दाखवलं तुम्हाला. मग डायरेक्ट चार्ट दिला असता तुम्हाला पाठ करा म्हणून. पण जर पाठ नाहीत झाले किंवा तिथं कन्फ्युजन झालं तर काय करायचं तर काढून घ्यायचं. आपण काढलंय ठीक आहे. आता बघा 2 अंकी संख्येत 2 अंकी संख्येत आता 2 अंकी संख्या किती येतो 2 अंकी संख्या किती आहेत 2 अंकी संख्या किती आहेत तर 90 आहेत. कितीपासून 10 पासून बरोबर ते 99 पर्यंत बरोबर. ह्या 2 अंकी संख्या आहेत. आणि या 2 अंकी संख्येमध्ये आपल्याला प्रत्येक अंक किती वेळा येतो बघायचा. एक अंक किती वेळा येतो 2 अंकी संख्येमध्ये तर इथे 21 वेळा येतो बरोबर. 2 अंकी संख्येमध्ये किती वेळा येईल 20 वेळा. का तर फक्त एक हा अंक जो आहे ना 1 2 3 मधला एक तोच फक्त वजा होणार याच्यातून. कारण 10 पासून ते 100 पर्यंत संख्या आहेत 90 बरोबर. सॉरी 99 सॉरी इथं 20 वेळा नाही येणार बरोबर. एक हा किती वेळा येईल 19 वेळा येईल. का तर 100 मध्ये पण एक येतो बरोबर. 100 मधला एक वजा होईल आणि एक अंक जो पहिला आहे तो एक वजा होईल. त्यामुळे किती येतील 21 मधनं 2 अंक गेले किती राहिले 19 अंक बरोबर आहे. 19 अंक येतील. आणि संख्या म्हटलं तर किती येतील 18 येतील ठीक आहे. तरी तुम्हाला समज नसेल तर आपण अंक 19 वेळा कसा येतो बघू. 10 ठीक आहे. 10 पासून ते 19 पर्यंत किती वेळा आहे 10 संख्या आहेत बरोबर. 10 संख्या आहेत पण 11 मध्ये अंक 2 वेळा येतो म्हणून या 11 अंक झाले 11 वेळा बरोबर. हे 11 अंक झाले बरोबर अंक ठीक आहे. आणि त्यानंतर 21 31 41 51 61 71 81 91 किती झालं बघा बरं. 100 नाहीत का तर 100 3 अंक येतं. 3 3 6 7 8 8 आणि 11 11 प्लस 8 ते झालं 19 झालं 19 आपला आन्सर ठीक आहे. संख्या म्हटलं तरी तर 11 हे आपण 2 अंक धरले होते पण संख्याचा विचार केला तर एकच संख्या येईल म्हणून 19 - 1 त्यातनं करावं लागेल 18. आलं लक्षात. आता 2 ते 9 अंक असणाऱ्या संख्या 2 अंकी संख्येत तर त्या पण 19 वेळा येतात ठीक आहे. आणि इथं 18 वेळा येतात ठीक आहे. आता शून्याचा जर विचार केला तर शून्य किती वेळा येतोय 10 पासून ते 99 पर्यंत 9 वेळा येतोय. किती 9. आणि संख्या असणाऱ्या शून्य असणाऱ्या संख्या पण 9. कारण 100 जो अंक आहे त्यातल्या 2 शून्य वजा केले यातून 11 मधून बरोबर अंकात. आता 100 घेतला नाही 2 अंकी संख्यात म्हणून बरोबर 9 वेळा. आणि संख्या पण 9च कारण बघा 10 20 30 40 50 60 70 80 90 9 संख्या येतात बरोबर. टेबल समजलं सर्वांना. टेबल एकदा व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. कारण या टेबलच्या भोवती आपल्याला फिरायचंय. हे जे प्रश्न असतात ते टेबलच्या भोवती आपल्याला आहेत विचारले जातात बरोबर आहे. एक तर आपल्याला टेबल पाठ पाहिजे मग मी ह्यासाठी लिहून दिलं की एक अंक 21 वेळा मग 2 ते 9 अंक 20 वेळा एक वजा करायचं 0 अंक 11 वेळा. इकडे पुढं संख्या विचारलं तर 1 वजा करायचं ह्यातून 1 वजा करायचं ह्याच्यातून 1 वजा करायचं. म्हणजे एक लक्षात राहण्यासाठी टेबल दिला मी की तुमच्या एक टॅक्ट लक्षात राहिली पाहिजे की लक्षात कसं ठेवायचं बरोबर आहे. कारण एक कशा वेगळ्या प्रकारे असं लक्षात ठेवलं तर लक्षात राहतं बरोबर. डायरेक्ट पाठ करायचं म्हटल्यानंतर विसरून जातं. इथं पण तसंच बघा 1 वजा केलं परत इथून 1 वजा केलं 21 20 19 18 बरोबर. 20 19 आणि इथं 19 आणि 18 आहे बरोबर. इथं लक्षात ठेवायचं. इथं 9 9 2 10 आलंय 11 10 9 9 इथं लक्षात व्यवस्थित करा हे लक्षात ठेवा.
आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहू. ठीक आहे मित्रांनो, आपण प्रत्येक अंकावर प्रश्न कसा इथं बघत बसणार नाही, कारण एकच प्रश्न वेगवेगळ्या अंकावर विचारला जाऊ शकतो. मग आपण कॉमन प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न, क्वेश्चन 1 ते 100 अंकांमध्ये किंवा संख्येमध्ये, ठीक आहे, संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. ठीक आहे, काय प्रश्न पहिला, 1 ते 100 संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. 5 हा अंक किती वेळा येतो. 2 ते 9 अंक म्हणजे त्यात 5 पण येणार आहे. बरोबर आहे, 2 ते 9 म्हणजे 2, 3, 4, 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतो. 20 वेळा येतो. बरोबर, 20 वेळा येतो. मग इथं तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. 1 ते 100 संख्यांमध्ये 5च्या ऐवजी 7 हा अंक किती वेळा विचारला जाऊ शकतो. 0 हा अंक किती वेळा येतो, किंवा 1 हा अंक किती वेळा येतो. 1 हा अंक विचारलं तर आपण काय म्हणणार, 21 वेळा. बरोबर, 2 ते 9 मधला कोणता जरी अंक विचारला तर आपण किती वेळा म्हणणार, 20 वेळा. 0 विचारला तर किती वेळा म्हणणार, 11 वेळा. ठीक आहे, आता लक्षात आलं पहिला प्रश्न कसा येऊ शकतो. दुसरा प्रश्न बघा, 1 ते 100 संख्यांमध्ये, ठीक आहे, 2 अंक असणाऱ्या संख्या किती. तुम्हाला एक तरी पाठ करावं लागेल, नाहीतर तुम्हाला असं सोडवून काढावं लागेल. टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता इथं अंक विचारला होता, अंक किती वेळा विचारला होता. आता काय, 2 अंक असणाऱ्या संख्या विचारले. 2 अंक असणाऱ्या संख्या किती आहे, 19 आहेत. बरोबर, उत्तर काय येईल, 19 संख्या आहेत. 2 हा अंक असणाऱ्या. मग इथं प्रश्न काय चेंज होऊ शकतो. 1 ते 100 संख्यांमध्ये 2च्या ऐवजी 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत. 1 हा अंक असणाऱ्या संख्या 20, किंवा 5 हा अंक असणाऱ्या संख्या, 9 हा अंक असणाऱ्या संख्या 19, 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत. 0 अंक असणाऱ्या 10. लगेच 10 संख्या लिहायचे. येथे आपला आन्सर काय, 19 संख्या असतील. ठीक आहे, आलं लक्षात प्रश्न कसा विचारला जातोय. तिसरा प्रश्न बघा, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 4 हा अंक किती वेळा येतो. ठीक आहे, काय प्रश्न आहे, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 4 हा अंक किती वेळा येतो. तुमचं जरी पाठ असेल तर तुम्हाला काढायची गरज लागणार नाही. किती, 4 अंक इथं असतं 2 ते 9 मध्ये किती वेळा येतोय. 2 अंकी संख्यामध्ये 2 अंकी संख्येत म्हणून आपण लिहून दिलंय. किती वेळा येतोय, 19 वेळा. ठीक आहे, मग इथं वेगवेगळा कोणता पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4 अंकाच्या ऐवजी 5 अंक, 1 अंक किती वेळा येतो. आता इथं 1 ते 9 अंक, पूर्ण 1 ते 9 अंक 19 वेळा येतात. बरोबर, इथं काय एक अंक वेगळा लक्षात ठेवायची गरज नाही. 1 अंक 19 वेळाच आणि 2 ते 9 अंक पण 19 वेळाच येतात. 0 अंक विचारला तर 9 वेळा येतो. झाला तिसरा प्रश्न तयार. असेच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, फक्त वेगवेगळे अंक तयार इथं टाकलेले असतात. ठीक आहे, आता चौथा प्रश्न बघा, किंवा असा प्रश्न एक विचारला जातो की 2 अंकी संख्या किती आहेत. हा पण प्रश्न विचारला जातो. 2 अंकी एकूण संख्या किती. ठीक आहे मित्रांनो, हे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. तुम्ही जर हे प्रश्न लिहिलं तर पुस्तकातनं प्रश्न सॉल्व्ह करताना तुम्हाला एकदम लक्षात येईल व्यवस्थित. ठीक आहे, टेबल लिहा आणि हा प्रश्न लिहून घ्या. 2 अंकी एकूण संख्या किती. 2 अंकी एकूण संख्या किती आहे, त्या पाय आपण लिहून दिलं होतं. किती संख्या आहेत, 90 संख्या आहेत. बरोबर, मग यावर अजून एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. लिहून घेतलं, लिहून घेतलं सर्वांनी. लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे, पॉज करा व्हिडिओ, पाठीमाग घ्या थोडं, पॉज करा आणि हे सर्व लिहून घ्या. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट बघा. मग आपल्याला यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 2 अंकी संख्येमध्ये क्वेश्चन 5वा, 2 अंकी संख्येतील सर्वात मोठा व सर्वात
लहान अंकातील फरक किती? असा प्रश्न डायरेक्ट तुम्हाला मी लिहून सांगायला पाहिजे आणि तुम्हाला लिहायला लावायला पाहिजे. खूप वेळ जातोय असा प्रश्न लिहायला, पण ठीक आहे. आता तुम्हाला पुढे प्रश्न पण दिसायला पाहिजे. काय प्रश्न? 2 अंकी संख्येतील सर्वात मोठा व सर्वात लहान अंकातील फरक किती? किंवा सर्वात मोठा व सर्वात लहान संख्येतील ठीक आहे, संख्येतील फरक किती? आता मला सांगा सर्वात मोठी संख्या कोणती आहे हो? हे तर म्हणून मी लिहून येईल. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 2 अंकी 99 आहे, बरोबर आहे, 99. सर्वात लहान कोणती आहे हो? 10 आहे, बरोबर, 10. किती फरक येईल यातला? 89. झाला प्रश्न तयार. आता ह्याच्यावरून दुसरा प्रश्न काय तयार करतात ते 3. इथं जे 2 दिले ना, इथं काय केलेलं असतं? 3 अंकी दिलेलं असतं. असे प्रश्न विचारले जातात. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, ठीक आहे. कारण एमपीसीच्या मानाने हा चॅप्टर एवढा इम्पॉर्टंट नाही. एमपीसीच्या मानाने जे पुढचे चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत ते मी सांगणार आहे तुम्हाला कोणते इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. 3 अंकी संख्येतील सर्वात मोठा व सर्वात लहान संख्येतील फरक किती? 3 अंकी संख्येत सर्वात मोठा संख्या कोणत्या आहे? 999. सॉरी, कोणते? 999 मायनस सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. किती आलं? 899. आलं? किती आलं? 899. आलं लक्षात? इथं तुम्हाला 3 अंकीच्या ऐवजी इथं काय दिलेलं असू शकतं? असं विचारलं जाऊ शकतं. किती? 4 अंकी संख्येतील 4 अंकी विचारलं तर किती येणार? 9999, बरोबर आहे, मायनस 1000 किती येईल? 8999. हे तुमचं उत्तर असेल. झालं वेगळा प्रश्न तयार व्यवस्थित? आलं लक्षात तुमच्या? हे पण आलं लक्षात? ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून वेगळे प्रश्न असतात का? 1 मिनिट बघतो मी. प्रश्न 1 ते 100 मध्ये आपण बघितलं, बरोबर. आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1 ते 50 मध्ये, 1 ते 50 मध्ये, ठीक आहे, 4 हा अंक किती वेळा येतो? 4 हा अंक किती वेळा येतो? माझं लिहिण्याची थोडं लँग्वेज थोडीशी आहे, लिखाण समजून घ्या, ठीक आहे. बघा आता 1 ते 50 मध्ये 4 अंक किती वेळा येतो विचारले. आता यावेळी आपल्याला लक्षात नाही, बरोबर, आपल्याला काढावं लागणार आहे. यावेळी काढण्यासाठी पण आपल्याला लगेच क्लिअर झालं पाहिजे. 1 ते 50 मध्ये विचारलंय 4, 14, 24, 34 आणि परत 40 ते 49, ठीक आहे. ह्या संख्येत झाले 1 2 3 4. 4 मध्ये 4 वेळा प्लस हे किती? 10 संख्या आहेत, बरोबर. त्यांनी संख्या नाही विचारले, अंक विचारलाय, बरोबर. यामध्ये 44 ह्या संख्येमध्ये 2 वेळा 4 येतो म्हणून ही 11 वेळा येईल, बरं. 10 संख्येत 11 वेळा 4 अंक येईल, बरोबर, कारण 44ला. मग किती झालं? 4 + 11 किती झालं? 15 वेळा. मग तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले जातील. 14 पण ऑप्शन दिला जाईल तुम्हाला. का तर तुम्ही काय करणार? हे 4 आणि ह्या 10 संख्या 14 असं पण करू शकता. प्रश्न अंकावर विचारलाय का संख्यावर हे लक्षात ठेवायचं. वरती एकदा लिहून घ्या. वरती 1 ते 100 अंकावरील प्रश्न लिहिले ना, त्याच्या खाली लिहा की प्रश्न हा अंकावर विचारलाय की संख्येवर विचारला आहे ते व्यवस्थित पाहणे, असं लिहूनच घ्या वरती, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते टॉपिक करता व्यवस्थित लक्षात येईल की अंकावर विचारलाय का संख्येवर. मग अंक बघायचे आहेत का संख्या बघायच्या आहेत. आणि आपल्याला जर असं विचारलं असतं 1 ते 50 मध्ये 4 अंक असणाऱ्या संख्या किती विचारलं असतं, किती आल्या असत्या संख्या? 14 आल्या असत्या, बरोबर. अंक विचारला म्हणून किती आला? 15 आला, बरोबर आहे, ठीक आहे. आता बघा दुसरा एक प्रश्न असा विचारला जातो वेगळ्या प्रकारे. हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या आणि नोट्स काढत जावा. असा पण प्रश्न विचारला जातो की 3 अंकी एकूण संख्या किती? 3 अंकी एकूण संख्या किती? किती? 900. 4 अंकी एकूण संख्या किती? 9000. 5 अंकी एकूण संख्या किती? 90000. 2 अंकी एकूण संख्या किती? 90. ठीक आहे, लिहून घेतलं. आता बघा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो 1 ते 100 मध्ये 8 हा अंक नसणाऱ्या संख्या किती?
बघा असा उलटा प्रश्न पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 8 हा अंक नसणाऱ्या संख्या किती. आता यासाठी तुम्ही संख्या मोजत बसणार का? नाही ना. 1 ते 100 अंक म्हणजे अंक किती आहेत टोटल, संख्या किती आहेत त्या 100 आहेत टोटल, बरोबर आहे. 8 हा अंक नसणाऱ्या संख्या, 8 किती संख्येत येतो संख्या बघायच्या. 1 ते 8 अंक किती वेळा येतो इथं 19 वेळा, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ह्यासाठी ठेवायचं आहे की अंक विचारलाय का संख्या, इथं 8 हा अंक नसणाऱ्या संख्या विचारले. ठीक आहे. 8 अंक नसणाऱ्या संख्या एकूण 100, बरोबर. 100 मधनं 8 अंक असणाऱ्या संख्या किती आहेत 19 आहेत. 19 संख्या वजा करा, किती आलं 81. म्हणजे काय येईल 8 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत 81. 8 हा अंक नसणारा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं 8 च्या ऐवजी 7 दिलेला असू शकतो, 6 दिलेला असू शकतो. 81 आन्सर येणार आहे, बरोबर. नसणाऱ्या संख्या विचारलं तरी. ठीक आहे. इथंच तुम्हाला 1 ते 100 मध्ये न विचारतात 10 ते 100 विचारला जाऊ शकतो. 10 ते 100 मध्ये किती येतील 10 ते 100 मध्ये बघा किती येत आहेत 73 संख्या येतील. कारण बघा 81 संख्या आहेत, बरोबर. आता त्याच्यातून विचार करा की 1 ते 9 अंक वजा झालं म्हणजे 9 अंक वजा झालं, बरोबर आहे. मग याच्यातून 81 मधून 9 गेले किती राहिलो 72 राहिलं, बरोबर. पण त्याच्यातून एक संख्या पण वजा करायची आपली 18वी, कारण एक संख्या 8 ही संख्या यामध्ये येते, बरोबर. म्हणून +1 येणार, हे जाणार 73. म्हणजे 10 ते 100 मध्ये विचारलं तर 73. ठीक आहे. त्यांनी असं विचारलं की 1 ते 100 मध्ये 8 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या किती. 2 अंकी संख्या म्हटलं तर आपण 2 अंकी संख्या कुठल्या आहेत 10 ते 99, बरोबर. ही संख्या आहे त्या 90 संख्या आहेत. आता मग 90 संख्येमध्ये 8 अंक असणारी संख्या किती आहे त्या 18 आहे त्या, बरोबर. जरी इथे 19 असल्या तर ही कुठल्या याच्यात आहेत 1 ते 100 मध्ये आहेत, बरोबर. 2 अंकी संख्येत किती आहेत 18 आहेत. इथं बघायचं की चार्ट मध्ये 18, 90 - 18 गेला किती झालं 72 संख्या. येते लक्षात. चार्ट आला लक्षात. हे लक्षात आलं किती संख्या आहे त्या की तुम्हाला याच्यावर कोणताही प्रश्न येऊ द्या. असं पण विचारलं जाऊ शकतं. मी सांगितलं की 3 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या, किंवा असं विचारलं जाऊ शकतं की 4 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या यामधील फरक किती, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण सेम आहेत. 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999, 3 अंकी सर्वात लहान संख्या 100. करायची बेरीज किती येते 9 8 9 9. येते लक्षात. काय अडचण यामध्ये, यावरचं कसं जरी प्रश्न आलं तर काय अडचण आपल्याला. ठीक आहे. आता आपण दुसरा टाईप पाहू मित्रांनो. नेक्स्ट टाईप बघा. मी प्रश्न लिहून घेतोय. एका 150 किंवा आपण 100 घेऊ. ठीक आहे. 100 पहिल्यांदा घेऊ आपण. 100 पानी पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी पान क्रमांक घालण्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही पण प्रश्न लिहून घ्या म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. ठीक आहे. संख्येतील प्रत्येक अंकाला अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खेळ जुळवावे लागतील. मुद्रकाला किती खेळ जुळवावे लागतील. ठीक आहे. हा प्रश्न आहे. ऑप्शन पण दिलेले आहेत पण मी ऑप्शन काय घेत नाही. ठीक आहे. बघा आता प्रश्न. एका 100 पानी पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खेळ जुळवावे लागतील, असा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा काय करायचं, जे मी मागाशी लिहिलं होतं एक अंकी संख्या किती आहेत 9 आहेत. 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत. 3 अंकी संख्या किती आहेत
900 आहेत, बरोबर आहे. 4 अंकी संख्या 9000 आहेत. हे लक्षात ठेवायचं, त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपल्याला किती एका 100 पाणी म्हणजे 100 पान आहेत, बरोबर. म्हणजे 1 पासून 1 ते 100 पर्यंतचे त्याच्यावर मूर्धन करायचं आहे, बरोबर. आणि एका अंकाला एकदा खेळा जुळवायचा, एका अंकाला एकदा असे किती जुळवावं लागतील, बरोबर. मग आपण लक्षात ठेवायचं की एक अंकी संख्या किती आहेत. एक अंकी संख्या किती आहेत 9 आहेत, बरोबर. आता या 9 संख्येला 9 खेळ लागतील, बरोबर. कारण ही एक अंकी संख्या आहेत, म्हणजे एका अंकाला एक खेळ, बरोबर. जेव्हा 2 अंकी संख्या येतात तेव्हा एका संख्येला 2 खेळ लागतील. समजा आपण 10 ही संख्या घेतली, 10 अंक म्हणजे 10 ही संख्या घेतली, बरोबर. त्यातल्या एक अंकासाठी एक खिळा आणि ह्या 0 साठी एक खिळा. 1 + 1 किती झाले हो 2 खेळ झाले. म्हणजे 2 अंकी संख्येसाठी 2 खेळ. आपण समजा दुसरा संख्या घेतली 65 संख्या घेतली 65, बरोबर. ह्या 6 साठी एक खिळा प्लस ह्या 5 साठी एक खिळा 2 खेळ लागतील इथं, बरोबर आहे. म्हणजे 2 अंकी संख्येसाठी 2 खेळ लागतात, लक्षात ठेवायचं. 1 अंकी संख्येसाठी 1 खेळ लागतो, 2 अंकी संख्येसाठी 2 खेळ, 3 अंकी संख्येसाठी 3 खेळ लागतात, बरोबर आहे. मग आता यामध्ये जे पण आपल्याला संख्या दिली असेल 1 ते 100 किंवा 1 ते 200 जी पण दिले ना, त्यामध्ये 1 अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत आणि 3 अंकी संख्या किती आहेत हे पहिल्यांदा बघायचं. 1 ते 100 मध्ये 1 अंकी संख्या किती असतात 9 असतात, बरोबर. मग 9 अंकाचे किती झाले 9 खेळ, 9 खेळ, बरोबर आहे. आता बघा 2 अंकी संख्या एकच प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर बाकीचे प्रश्न तसेच असतील. ठीक आहे. 2 अंकी संख्या किती आहेत 2 अंकी संख्या किती आहेत 90 आहेत, बरोबर. कारण इथं आपण 1 अंकापासून ते 3 अंकी संख्येपर्यंत जाणार आहे. ही 3 अंकी संख्या आहे, बरोबर आहे. मग 2 अंकी संख्या सगळ्या त्यात येणार आहेत. मग 2 अंकी संख्या किती आहेत या 90 आहेत, बरोबर आहे, बरोबर. मग 90 संख्येला एका संख्येला 2 खेळ लागतात, कारण 2 अंकी संख्या आहे ती, बरोबर. 2 अंक असल्यामुळे 2 खेळ लागतात, बरोबर आहे. बघा म्हणजे 90 संख्येचं किती खेळ झालं 90 गुणुले 2 किती झालं 180 खेळ. आलं लक्षात तुमच्या हे व्यवस्थित. आता 3 अंकी संख्या 3 अंकी संख्या किती आहे 99 पर्यंत 2 अंकी संख्या झाली 99 पर्यंत, बरोबर. इथं 100 पर्यंतच दिलंय, म्हणजे 3 अंकी संख्या किती एकच आहे 100 ही 3 अंकी संख्या एकच आहे फक्त, 100च्या पुढे नाही जायचं आपल्याला, बरोबर. मग काय 3 अंकी संख्या किती आहेत 1 आहे इथं, बरोबर. म्हणून 1 गुणुले ह्या 3 अंकाला 3 खेळ लागतील. ह्या 1 ला खेळा लागल, ह्या 0 ला खेळा लागल आणि ह्या 0 ला खेळा लागल, बरोबर. किती झालं 3 खेळ लागतील. मग 3 अंकीसाठी 3 खेळ किती झालं हे 3. टोटल किती झाले 9 + 180 + 3, बरोबर आहे. किती आलो 192. म्हणजे 1 ते 100 पर्यंत पाणी पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मृदकाला 192 खेळ जुळवावे लागतील. आणि पाठ करून ठेवायचा, एवढा अंक पाठ करून ठेवायचा 1 ते 100 पर्यंतचा. का पाठ करून ठेवायचा की तुम्हाला तिथून पुढचं जर विचारलं तर आपलं 192 पाठ असलं तर लगेच पुढचं आपण काढू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, इथं बघा 100 दिलंय ना, इथं 150 दिलेला आहे. समजा किती दिलेला आहे इथं 150 दिलेला आहे, समजा 150. ठीक आहे. आता 150 जर दिला असेल तर बघा आता हे खालचं मी पुसून टाकतो. बघा आता बघा 1 ते किती सांगितलंय 150 पर्यंत, बरोबर. एक अंकी संख्या किती येणार आहेत त्या 1 ते 9 पर्यंत 9 संख्येचं किती खेळ झालं 9 खेळ. परत 10 पासून ते 99 पर्यंत, का तर 150 पर्यंत जायचंय, त्यामुळे 2 अंकी पण पूर्ण संख्या घ्यावं लागतील आपल्याला सर्व, बरोबर. 90 संख्या आहेत, बरोबर. 90 संख्येचं प्रत्येक संख्येला 2 खेळ, बरोबर. 180 खेळ झालं. आता 3 अंकी संख्या किती येत आहे बघा 100 पासून, कारण सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे 100. आणि कुठपर्यंत जायचं आपल्याला 100 ते 150. किती संख्या येत आहे हे येत आहेत 51 संख्या. किती मोजून बघा 100 ही एक संख्या आणि 101 पासून 150 पर्यंत 50 संख्या, बरोबर. 1 + 50 51 संख्या, बरोबर. म्हणजे 3 अंकी संख्या किती घ्यायच्यात आपल्याला इथं 51 संख्या, बरोबर आहे. मग एका संख्येला 3 खेळ लागतात 3 अंकी संख्येला, बरोबर. 51 संख्येचं खेळ किती झालं तर 51 गुणुले 3 किती झालं 153 खेळ. ठीक आहे.
आता सर्व खेळांची बेरीज करा बरं. 9 ठीक आहे, 180 आणि 153 किती येत आहेत? 2 एक आला, 8 आणि 5 13 आणि 1 14 एक आला, किती झालं? 342 खिळे लागतील. म्हणजे 1 ते 150 पर्यंत पाणी पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी किती खिळे लागतील? 342 खिळे लागतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणते एक्झाम्पल येते का आपण पाहू. ठीक आहे, 1 मिनिट पाहू आपण. अजून एखादा एक्झाम्पल आहे का? ते 200 पर्यंत पण दिले, 200 पर्यंत पण बघू आपण एकदा. इथं किती? 200 ठीक आहे. इथं 200 बघा. आता 200 पर्यंत घालताना 1 ते 9 पर्यंत 9 खिळं, 10 ते 99 पर्यंत 180 खिळं. इथं फक्त आपल्याला पुसावं लागेल, इथं चेंज होईल बरोबर, कारण 100 ते 200 पर्यंत बघावं लागेल. ठीक आहे, 100 ते 200 पर्यंत ह्या संख्या किती येतात? 100 ते 200 101 संख्या येतात बरोबर, कारण 101 पासून 200 पर्यंतच्या 100 संख्या आणि ही 101 संख्या बरोबर, 101 संख्या. मग इथं किती संख्या येतील? 101 बरोबर. आता 101 संख्या, एका संख्येला 3 खिळं, कारण 3 अंकी संख्या आहे बरोबर आहे. मग किती? 101 गुणुले 3 किती झालं? 303. करा यांची बेरीज किती येते? 9 180 303 किती झालं? 2 एक आला, 9 बरोबर आणि 4 किती लागतील? 492 खिळं लागतील बरोबर आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? किती जरी विचारला तरी 200च्या ऐवजी 300 विचारलं तर काय करणार आपण? 1 अंकी 2 अंकी तर माहित आहे, 3 अंकीमध्ये फक्त फरक होईल. कसाही प्रश्न येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. हा झाला आपला दुसरा टाईप. आता आपण बघू तिसरा टाईप यातला. बघा आता हा टाईप बघा. आता हा टाईप बघा. प्रश्न काय बघा. 1 2 3 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? ठीक आहे. किंवा इथं दुसरा एक प्रश्न असा विचारला जातो की जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, त्यापेक्षा वापरून तयार होणाऱ्या संख्येची, इथून असा चेंज केला असतो, तयार होणाऱ्या संख्येची बेरीज किती? ठीक आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याआधी आपल्याला 1 अंकापासून किती संख्या तयार होतात, 2 अंकापासून किती संख्या तयार होतात, 3 अंकापासून किती संख्या तयार होतात हे बघायचे. ठीक आहे, 1 अंकापासून बघू. 1 अंकापासून 1 अंक कोणता पण घेतला आपण, 5 या अंकापासून किती संख्या तयार होतील? एकच संख्या तयार होईल ना, 5 हा असं लिहिला जाणार बरोबर. 2 अंक घेतला आपण, 2 अंक. ठीक आहे, 2 अंक घेतला आपण, 5 आणि 4. ठीक आहे, यापासून कोणत्या संख्या तयार होतील? एक पहिली म्हणजे 5 वर 4 54 आणि दुसरी म्हणजे 4 वर 5 45. म्हणजे किती संख्या तयार होतील? 2 संख्या तयार होतील बरोबर आहे. इथं किती होतील? 1 संख्या तयार होईल बरोबर आहे. आता 3 अंकी बघा, 3 अंक. ठीक आहे, समजा आपण घेतला 3 4 आणि 5 हे 3 अंक घेतलं. ठीक आहे, आता यापासून किती संख्या तयार होतील? तर आता संख्या किती तयार होत्या ना हे लक्षात ठेवण्यासाठी ना गुणाकार करायचा. गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं की आपल्याला किती अंकी संख्या विचारली, समजा आपल्याला 3 अंकी संख्या विचारली बरोबर. मग काय करायचं? 1 गुणुले 2 गुणुले 3 करायची. इथे तर 1 गुणुले 2 2च, 2 गुणुले 3 6 बरोबर आहे. आपण हा घेतला 1 नाही घेतला तरी चालतो, तुम्ही डायरेक्ट 2 गुणुले 3 केलं तर चालतंय. पण 1 का घ्यायचा तर पुढच्या वेळी सांगतो तुम्हाला, 4 अंक असल्यानंतर. आता ही किती संख्या तयार झाल्या? 6 अंक बरोबर, म्हणजे 6 संख्या तयार होतील. 3 अंक असणार. ठीक आहे, जर 4 अंक असणार विचारलं आपल्याला, 4 अंक 4 अंक असणार विचारलं तर काय करणार आपण? 1 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 4 किती झालं? 2 6 6 चौक 24. किती संख्या तयार होतील? 24 संख्या तयार होतील. ठीक आहे, येतं लक्षात तुमच्या? किती संख्या तयार होतील? जर 5 अंक घेऊन म्हटलं तर 5 अंक घेतलं समजा त्यांनी असं घेतलं, असा प्रश्न दिला की 1 2 3 4 आणि 5 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असं विचारलं
तर आपल्याला किती संख्या तयार होतील? 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 किती झालं? 2 6 6 चौक 24 24 5 120. काही जण मला म्हटले की सर मग 24 गुणिले 5 केलं तर डायरेक्ट चालतंय, पण तुमच्याकडे त्यावेळी 24 नसणार ना. तुम्हाला डायरेक्ट काय प्रश्न अगोदर हे दिलेला असणार का 24? नाही ना, डायरेक्ट प्रश्न 1 ते 5 अंक दिलेला असणार, विचारला असणार. त्यावेळी 24 कुठून येणार आहे तुमच्याकडे? डायरेक्ट मग क्रिया करायची खालची. आणि मी 1 का घेतोय तर इथं आपण 1 गुणिले 2 न घेता डायरेक्ट 2 गुणिले 3 घेतलं तर चालेल. पण इथं मग काय करणार आपण असं ठरवणार की जी संख्या अंक दिलेत त्याच्या अगोदरची संख्येचा गुणाकार केलाय, पण तसं नाही केलं. मग इथं तुम्ही काय करताल? 4 गुणिले 3 करचाल, अगोदरची फक्त एक संख्या घेचाल, सगळ्या संख्या घ्यायच्यात. 4 गुणिले 3 12 होतील, पण संख्या किती तयार होतात? 24 होत आहेत. म्हणून 1 पासून गुणाकार करायचा. ठीक आहे, 1 नाही घेतलं तर चालतंय, पण 2 पासून सगळ्या संख्या घ्यायच्या. ठीक आहे, मग 5 पर्यंत गुणाकार केला की झालं 120 संख्या तयार होतील, 5 अंक घेतलं तर. ठीक आहे, आता संख्या किती तयार होतं हे तुम्हाला काय आलं? आता मी टेबल तयार करतो, टेबलमध्ये हे लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, बघा आता अंक आणि तयार होणाऱ्या एकूण संख्या. ठीक आहे मित्रांनो, मी टेबल वगैरे का तयार करून घेत असतो की तुमच्या चांगलं लक्षात राहावं. कारण तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे एकतर तुम्ही नवीन आहात, किंवा तुम्हाला समजत नाही, किंवा तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड जाते म्हणून तुम्ही व्हिडिओ बघताय. बरोबर, मग सोपं कसं जाईल किंवा सोपं कसं लक्षात राहील ह्या दृष्टीनं प्रयत्न केला गेला पाहिजे. बरोबर आहे, आणि त्या दृष्टीने माझा पुरेपूर प्रयत्न चालू आहे. त्यामुळे तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा, कारण मला पण थोडंसं प्रेरणा भेटते त्याच्यातून की आपण जे शिकवतोय ते बरोबर शिकवतोय, किंवा आपण बरोबर ह्याने चाललेलो आहे शिकवत. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित आपण शिकवतोय हे मला पण क्लिअर होतं तिथं जर तुमच्या कमेंट खाली आल्या लेक्चरच्या. तर त्यामुळे मी सांगत असतो की तिथं खाली कमेंट करत जावा. मला लाईकची अपेक्षा नाही, मी लाईक करा कधीच म्हणत नाही, मी कमेंट करा म्हणतो, कारण मला त्यातून माहिती होतं की अजून काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे लाईक केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, पण कमेंट नक्की करायची खाली. ओके, बघा आता तयार होणाऱ्या एकूण संख्या. एक अंक घेतला. हा, तयार होणारी संख्या किती आहे? द्या, 1 तयार होणारी संख्या. बरोबर, 2 अंक घेतला, 2 संख्या तयार होता. 3 अंक घेतला, 6 संख्या तयार होता. 4 अंक घेतला, 24 संख्या तयार होता. 5 अंक घेतला, 120 संख्या तयार होता. 6 अंक घेतला, 6 अंकापासून किती तयार होतात? 5 पर्यंत गुणाकार केला की 120 येतं, आणि 120 गुणिले 6 केल्यानंतर किती येतंय? 720. ठीक आहे, 6 अंकापासून 720 संख्या तयार होत आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला पाठ झालं डायरेक्ट. तुम्हाला प्रश्न असा विचारला 1 2 3 हे अंक घेऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, तर तुम्ही ते सोडवत बसणार नाही. 1 गुणिले 2 गुणिले 3 6 डायरेक्ट आन्सर काढतात, किंवा तुमचा डायरेक्ट पाठ पण असू शकतो. बरोबर आहे, काय प्रॉब्लेम आता? किंवा 4 अंकापासून विचारला तर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 किती? 24. डायरेक्ट तुम्ही आन्सर 24 देऊ शकता. बरोबर आहे, आलं लक्षात? हे यावर असाच प्रश्न विचारला जाता. पहिला प्रश्न बघा, जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? याचं आन्सर काय येईल आपलं? 1 गुणिले 2 गुणिले 3 6 संख्या तयार होती. ठीक आहे, लिहून घ्यायचं व्यवस्थित, सर्व व्यवस्थित लिहून घ्यायचं, वही आणि पेन घेऊन बसायचं लेक्चरला. बघा आता 6 संख्या तयार होतील. ठीक आहे, आता मला सांगा, त्यांनी आता दुसरा प्रश्न असा विचारला की 1 2 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती? तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती? आता आपल्याला एवढं तर समजलं की संख्या 6 तयार होत आहेत, पण त्या कोणत्या संख्या तयार होत आहेत आणि त्यांची बेरीज करायची. बरोबर, तर संख्या कशा तयार करताना संख्या कशा तयार करायच्या? अंक कोणते दिलेत? 1 दिलाय, 2 दिलाय आणि 3 दिलाय. बरोबर, पहिल्यांदा काय करायचं? 1 अंक हा असा घ्यायचा. ठीक आहे, 2 3 घेतला, त्यानंतर 1 अंक हा असा घ्यायचा, हा एक्सचेंज करायचा, 3 2. ठीक आहे, त्यानंतर आता 1 फ्रंटला घेतला 2दा. लक्षात ठेवायचं ही संख्या किती तयार होत आहे? 6. अंक किती आहेत? 3 अंक आहेत, 1 2 3. बरोबर, डिवाइड 3 करायचं, किती आलं? 2. लक्षात ठेवायचं की प्रत्येक पोझिशनला 1 अंक 2 वेळा येईल. प्रत्येक पोझिशनला 1 अंक
2 वेळा येईल. बघा आता शतक स्थानच्या पोझिशनला 1 अंक हा 2 वेळा आला आता, बरोबर. तिसऱ्यांदा शतक स्थानच्या पोझिशनला 2 अंक येणार नाही. दुसरा अंक पुढे घ्यायचा. दुसरा अंक कोणता? 2 अंक पुढे घेतला आपण, ठीक आहे. 2 अंक घेतला पुढं, त्यानंतर 1 दिला, त्यानंतर 3, ठीक आहे. परत 2 घेतला, हे 3 इकडे घेतला, 3 आणि 1, ठीक आहे. आता हा पण 2 वेळा झाला. आता 3 अंक पुढे घ्या. 3 अंक घेतला, इथं 1 दिला, इथं 2 दिला, ठीक आहे. परत 3 घेतला, इथं 2 दिला आणि इथं 1 दिला. झाल्या 6 संख्या तयार तुमच्या. आणि प्रत्येक पोझिशनला प्रत्येक अंक 2दा आलाय का बघा. 3 अंक 1दा 2दा आलाय. 2 अंक बघा 1दा 2दा, 1 अंक 1दा 2दा. इथं बघा इथं 2 अंक आलाय, इथं 1-2 अंक आलाय, दिसला. 3 अंक इथं आलाय, इथं आलाय, 1 अंक इथं आणि इथं आलाय, इथं पण 1-1 आलाय, 2-2 3-3. येते लक्षात. आता जर इथं 4 अंकी संख्या दिली असल्या समजा, तर 4 अंकी संख्या असल्या तर एकूण संख्या किती तयार होत आहे? 24, बरोबर आहे. 24 संख्या, ठीक आहे. अंक किती आहेत? 4 आहेत, बरोबर आहे. 24ला 4ने डिवाइड करा, किती आलं? 6. म्हणजे 4 अंकी संख्येमध्ये 6 वेळा एका पोझिशनला 6 वेळा 1 अंक येणार आहे. किती वेळा? 6 वेळा. इथं जसा 2 वेळा येत होता तसा 4 अंकी संख्या असेल तर तिथं 6 वेळा येणार 1 अंक, ठीक आहे. आलं लक्षात. आता याची बेरीज करा, याची आधी बेरीज करा, त्यानंतर तुम्हाला शॉर्टकट अजून एक बेरीज मी शिकवतो याच्यावरती. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11 आणि 1 12ला 2, 4ला 1, ठीक आहे. परत बघा 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10 आणि 2 12 आणि 1 13, 4ला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13. किती आली होती त्याची बेरीज? 1332. मग तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिला असतील, त्यातलं 1332 हा ऑप्शन तुमचा उत्तर असेल. हे इथं दिसतंय का बघा, 1332 उत्तर आलंय. जर खाली दिसत नसेल तर, ठीक आहे. 1332. आता लक्षात ठेवायचं की मी इथं सांगितलंय की प्रत्येक पोझिशनला 1 अंक 2 वेळा येतो, बरोबर. मग आता आपण एकक स्थानची पोझिशन बघू. शॉर्टकट कसा वापरायचा? एकक स्थानच्या पोझिशनला 1 अंक किती वेळा येईल? 2 वेळा, बरोबर. एकक स्थानच्या पोझिशनला म्हणजे 2 झाले, बरोबर. 2 हा अंक किती वेळा येईल? 2 वेळा येईल. 2 अंक, बरोबर. म्हणजे 2 अधिक 2 किती झाले? हे 4 झाले. आणि 3 अंक 2दा येईल, बरोबर. 3 अधिक 3 किती? 6 झाले. किती झाले भाई? 12 झाले, बरोबर. म्हणजे 12 ही संख्या एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी तिन्ही ठिकाणी येणार आहे, बरोबर. मग आपण काय केलं? 12 अंकातलं 2 घेतलं एकक स्थानी, 1 आहे तो पुढे घेतला. त्यानंतर मधल्या लेवलला पण प्रत्येक अंक 2-2 येणार आहे, त्यामुळे तिथं पण 12 येणार आहे. आणि हातचे 13, परत 1 राहिला, परत ह्या पण याला मध्ये प्रत्येक अंक 2 वेळा येणार आहे, म्हणजे तिथं पण 12 येणार आहे बेरीज. 1 हातच्या घेतला, 13, 1332. अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता ही पद्धत इथं वापरायची गरज नाही, कारण तुम्ही डायरेक्ट संख्या पद्धतीशी काढून तुम्ही काढू शकता. पण जर 4 अंकी संख्या दिल्या तर, जर तुम्हाला 4 अंकी संख्या इथं जर अजून दिला, 4 दिला इथं, 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण संख्या विचारली तर 24, पण तयार होणाऱ्या संख्येची बेरीज विचारली तर मग तुम्ही 24 संख्या लिहित बसणार का? शक्य आहे का 24 संख्या लिहिणं? लिहितानाच तुम्ही चुकचाल. 24 संख्या लिहितानाच तुम्ही चुकणार, बरोबर आहे. आणि ती लिहिल्यानंतर त्यांची बेरीज करायची शक्यच नाही. त्यामुळे जर चुकून विचारलं तर काय तुमच्याकडे हे लक्षात असलं पाहिजे, हे प्रत्येक पोझिशनला प्रत्येक अंक 6 वेळा येतोय, बरोबर. मग अंक कोणते कोणते आहेत? अंक पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. बघा आता आपण करू. अंक कोणते कोणते आहेत? 1 2 3 आणि 4 हे 4 अंक आहेत, बरोबर. पहिला अंक एकक स्थानी 6 वेळा येईल, बरोबर. मग एक अंक जो आहे पहिला, एक अंक 6 वेळा येईल, म्हणजे त्याची बेरीज केली 1 + 1 + 6 वेळा तर किती येते? 6 येते, बरोबर. 2 अंक किती वेळा येईल? 6 वेळा येणार आहे एकक स्थानी. मग 2 अंकाची बेरीज केली 2 2 6 वेळा तर किती येणार आहे? 12 येईल, बरोबर. 3 अंक 6 वेळा येणार आहे, 3 अंकाची 6 वेळा बेरीज केली तर किती येते? 18 येते, बरोबर. 4 अंक पण 6 वेळा येणार आहे, 4 अंकाची बेरीज केली तर किती येईल? 6 वेळा बेरीज केली तर 24 येईल, बरोबर. यांची बेरीज करा. एकक स्थानी पण एवढी बेरीज येणार आहे, दशक स्थानी पण एवढी बेरीज येणार आहे, शतक स्थानी पण एवढी बेरीज येणार आहे, हजार स्थानी पण एवढी बेरीज येणार, कारण 4 संख्या आहेत म्हणजे 1000 स्थानपर्यंत जाणार, बरोबर. यांची बेरीज करा बरं. 18 + 18 36, 36 + 24 60 झालं. किती झालं? 60. 60ला घेतला 0, हातच्या आला 6. आता आपल्याला दशक स्थानची बेरीज करायची गरज आहे का हो? नाही, कारण दशक स्थानी पण हेच अंक 6 6 वेळा येणार आहे, हीच बेरीज येणार आहे, म्हणजे बेरीज किती येणार आहे? 60च येणार आहे.
पण हातच्या त्यामध्ये ऍड करावं लागेल 6 बरोबर, एकक स्थानचा म्हणजे काय 66 होईल. 60 + 6 66. परत हातच्या काय आला 6 आला बरोबर. परत शतक स्थानी हेच अंक आहेत 6 6 वेळा येणार आहेत, तर त्यांची बेरीज किती येणार आहे 60 येणार आहे. 60 आणि हातच्या परत 6 आले दशक स्थानचा किती 6 बरोबर. परत हातच्या किती आला 6चा आला 66 मधला. परत हजार स्थानी पण हेच अंक येणार आहे 6 6 वेळा, त्यांची बेरीज किती येते 60 येते बरोबर. 60 बेरीज येते आणि हे 6 किती झाले 66. पण आता हजार स्थानाला आहे आपण बरोबर, त्याच्या पुढे कोणतं स्थान येणार नाही कारण 4 संख्या आहेत बरोबर. मग 66 हाय असं घेणार आपण. हे झालं 4 अंकी संख्यांची बेरीज, 24 4 अंकी संख्यांची बेरीज. आता मला सांगा तुम्ही 24 4 अंकी संख्या लिहित बसणार की डायरेक्ट हा शॉर्टकट वापरून काढणार. आलं लक्षात. 5 अंकी संख्येची बेरीज विचारणारच नाहीत आपल्याला, शक्यच नाही विचारणं. 3 अंकी विचारले जातात पण कदाचित 4 अंकी विचारू शकतात ते, कारण शॉर्टकट आहे म्हणणार. शॉर्टकट ज्याच्या लक्षात असेल तो आन्सर देईल, ज्याच्या लक्षात नसेल त्याचा 1 मार्क जाईल, देऊ शकता. आलं लक्षात तुमच्या. आता तुम्ही म्हणता 1 2 3 4 संख्या घेतल्या सर, दुसरी संख्या घ्या की. आपण इथं चेंज करू, इथं 5 घेऊ ठीक आहे. 2 5 2 3 आणि 4 ह्या संख्या घेतल्या करा ना. 5 किती वेळा येईल 6 वेळा येईल बरोबर. मग 5 ची 6 वेळा बेरीज करा, 6 पंचे 30. 2 किती वेळा येत 6 वेळा, 6 दोन्ही 12, 3 6 त्रिक 18, 4 6 चौक 24 करा यांची बेरीज. 30 आणि 12 42, 42 आणि 18 ते झाले 60. 60 + 24 84 झालं. 84 ला 4 घेतलं, हातच्याला आला 8 का तर एकक स्थान झालं बरोबर. 8 आला. परत दशक स्थानचे परत दशक स्थानला पण सेम येणार आहेत, 84 येणार आहे. 84 + 8 किती झालं 92. 92 ला 2 हातच्याला आला, परत 9 आला हातच्याला किती आला 9. परत शतक स्थानला 84 बेरीज येणार आहे. 84 + 9 किती झालं 93 झालं. 93 ला 3 हातच्याला आला 9. परत हजार स्थानला 84 बेरीज येणार आहे. 84 + 9 93. आता हजार स्थान आहे 4 संख्या आहेत त्यामुळे हजार स्थानापर्यंत 84 + 9 किती झालं 93. किती आपलं उत्तर आलं 5 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज 93,324 असेल. येतं लक्षात. ह्याच्या व्यतिरिक्त वेगळा प्रश्न विचारला जातो का बघू आपण. 1 मिनिट. वेगळा प्रश्न मित्रांनो अशा प्रकारे विचारला जातो अजून बघा. एक 2 3 हे अंक एकदाच वापरून 200 पेक्षा जास्त 200 पेक्षा मोठी असणाऱ्या संख्या किती तयार होतील. 200 पेक्षा मोठ्या इथं काय 200 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील लिहून घ्या. आता तुम्ही प्रश्न लिहून घ्या. 1 2 3 हे अंक एकदाच वापरून 200 पेक्षा मोठ्या संख्या किती तयार होतील. त्यावेळी आपल्याला संख्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, म्हणजे लक्षात ठेवणं म्हणजे काढता आले पाहिजे ठीक आहे. 200 पेक्षा मोठ्या संख्या म्हणजे बघा 1 2 3 हे 3 अंक आहेत बरोबर. मग आपण जर एक अंक सुरुवातीला घेतला तर त्यापुढे 2 3 घेतलं किंवा 1 3 2 घेतलं तर 200च्या पेक्षा लहान संख्या आहे ना हो. त्यामुळे ह्या संख्येचा संबंध येईल का एक अंक सुरुवातीला घेऊन नाही. आपल्याला सुरुवातीला 2 घ्यावं लागेल, मग 2 नंतर 1 3 परत 2 3 1 आणि परत 3 घ्यावं लागेल. 3 1 2 आणि 3 2 1 ही संख्या तयार होते. 4 संख्या 200 पेक्षा मोठ्या तयार होतील. ह्या 2 आहेत ते 200 पेक्षा लहान असतील. मग किती ऑप्शन असतील असं 6 असेल 4 असेल 2 असेल 3 असेल. आन्सर आपलं 4 उत्तर असेल. ठीक आहे मित्रांनो, आपण आज 3 टाईप क्लिअर केलेत आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ एकदा नाही समजली 2दा बघा. त्यावर पुस्तकामध्ये जेवढेपर्यंत प्रश्न असतील रोज व्हिडिओ बघितली की त्यानंतर 1 तास व्हिडिओ सरासरी होत असेल. 50 मिनिटं 45 मिनिटं 1 तास होत असेल. ठीक आहे, तेवढी व्हिडिओ बघायची 1 तासाची आणि परत 1 तास त्यावर पुस्तकामध्ये जेवढे प्रश्न पडले तेवढे सॉल्व्ह करून घ्यायचे. म्हणजे तुमचा सराव होईल आणि कायमचं लक्षात राहील आणि तुमच्या नोट्स पण निघतील बरोबर. 2 तासामध्ये रोज 2 तास वेळ दिला तरी पुरेसा आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. हे आपलं 5वं लेक्चर होतं. जवळपास संख्या आणि संख्येचे प्रकार हा टॉपिक संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण जे 5 लेक्चर जेवढे आपले झाले त्यामध्ये जेवढं पण आपण संख्येचे प्रकार जे शिकवले आपण, मूळ संख्या असेल, त्रिकोणी संख्या असतील, ज्या पण असतील, नैसर्गिक संख्या, सम विषम संख्या, जे पण रोमन संख्या, ठीक आहे, विभाज्यतेच्या कसोट्या शिकवल्या आपण. ठीक आहे,
जेवढं पण शिकवलं त्या सर्वांवर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण क्वेश्चन घेणार आहे. उद्या डायरेक्ट माझ्याकडे 50 ते 60 क्वेश्चनचे एक पेज असेल आणि ते प्रत्येक क्वेश्चन आपण याच्यावरती घेणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर काही जरी प्रॉब्लेम असेल गणित बुद्धिमत्ताबद्दल, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, MPSC सरळ सेवा किंवा पोलीस भरती, तरी मला तुम्ही 83 29 83 80 65 ठीक आहे 83 29 83 80 65 या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करू शकता. किंवा तुमचे काय प्रश्न असतील, जो टॉपिक आपण शिकवलेला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एखादा प्रश्न असेल की जो मी घेतलेला नसेल इथं तो टाईपचा फोटो काढून तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता की सर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे आम्हाला माहीत नाही, सांगा. मी 100% तुम्हाला उत्तर देईल. ठीक आहे. थोडंसं लेट होऊ शकतं पण उत्तर 100% दिलं जाईल. ठीक आहे. आणि आपला पोलीस भरतीचा ग्रुप पण आहे, व्हॉट्सअपचं ग्रुप आहेत आपलं, ज्यावर आपण ती उद्या जे प्रश्न घेणार आहे त्याचा फोटो आपण व्हॉट्सअपवर टाकणार आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. जर तुम्हाला पोलीस भरतीच्या ग्रुपवर ॲड व्हायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. किंवा MPSCचा पण आपला ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, पण व्हॉट्सअप ग्रुप नाही MPSCचा. सरळ सेवा MPSCचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि आपला पोलीस भरतीसाठीचा टेलिग्राम पण आहे आणि व्हॉट्सअप पण आहे, चॅनल आहे, ग्रुप आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतायत, लेक्चर कसे वाटतायत. ठीक आहे. बुद्धिमत्ता आपण 2 दिवसामध्ये सुरू करतोय, म्हणजे उद्याचं लेक्चर झाल्यानंतर परवा दिवशी कदाचित आपण बुद्धिमत्ता सुरू करून देऊ. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.